बहुजन संघटकच्या सर्व श्रोत्यांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. ह्या फेसबुक पेजची ही वैशिष्ट्यपूर्णता आहे की केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासून जे समाजाचे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवले जातील, या प्रश्नांची चर्चा व्हावी, या प्रश्नांचं विश्लेषण व्हावं आणि या प्रश्नाला भारतीय संविधानाप्रमाणे सनदशीर मार्गाने कशा पद्धतीचं उत्तर देता येईल आणि आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा, आपल्या प्रदेशाचा कसा विकास करता येईल हे योग्य रीतीने मांडण्यासाठी या फेसबुक पेजचा बहुजन संघटक या नावाच्या एका चांगल्या समूहाने हा उपक्रम केला आहे. नुसतं माहिती सांगणे आणि त्या संदर्भात लोकांच्या प्रश्न आणि उत्तरांना चर्चेचं रूप देणे एवढंच काम हे बहुजन संघटकचं हे सदर करत नाही. तर प्रत्यक्षात काय प्रश्न आहेत, विचारवंतांना काय पडतात, राजकीय लोकांना काय पडतात, आपल्या महामानवांनी आधीच्या काय सांगितलेलं गेलेलं आहे, आता आपण ज्यांना राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये श्रेष्ठ समजतो त्या लोकांची मतं आणि विचारप्रणाली काय आहे, त्याचा भारतीय समाजमनावर काय परिणाम होतो, याचं अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण हे पेज करतं. आणि अशा एका पेजवर आज राहुल खांडेकर यांनी मला वर्धा जिल्ह्याच्या राजकारणावर तुम्ही बोला हा विषय घेऊन आपल्यासमोर यायला सांगितला आहे. अलीकडे राजकारणावर बोलणं फार सोपं झालं आहे आणि जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि ज्याला आपण आता अलीकडे सारे भारतीय लोक मोदी सरकार, मोदी गव्हर्नमेंट असं म्हणतात, तर या संदर्भात सारे लोक राजकारणावर अक्षरशः तुटून पडायला लागले आहेत. काय बरं कारण असावं याचा विचार करण्यापूर्वी आपण आपल्या देशाच्या संविधानाचा विचार केला पाहिजे. भारताच्या संविधानाने आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला आहे, प्रत्येकाला काही कर्तव्य दिली आहेत आणि प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या माणूस असण्याची, व्यक्ती असण्याची, प्रदेशाचा आपण नागरिक, जागरूक नागरिक असण्याची जबाबदारी सुद्धा दिली आहे. हजारो वर्षापासून आपण सारी माणसं चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये गुलामीतच खिचपतच पडली होतो. या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर खूप लिहून झालं, खूप बोलून झालं आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था कसं शोषण करते याच्या पद्धतशीर मांडणीने अनेक विचारवंतांनी आपली वाचा झिजवली आहे. अनेक लेखकांनी याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत, अनेक वर्तमानपत्रांनी यावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लिखाण केलं आहे. पण ही परिस्थिती अशी आहे की या राजकारणाच्या विषयावर कितीही बोललं तरी चातुर्वर्ण्याची जी चौकट आहे, जी शोषणाची चौकट आहे, हे सामान्य माणूस सोडाच, पण वरच्या श्रेणीवर असलेला पदाधिकारी किंवा अधिकारी सुद्धा हे मान्य करत नाही आणि तो त्याच्याकडे अतिशय दुर्लक्षपणे पाहतो आणि तो सांगतो की जाऊ द्या, हा आपल्या जन्मापासून आपल्या आईवडिलांनी दिलेला संस्कार आहे, आपण तो पाळला पाहिजे. आणि या पाळण्याच्या संस्कारामध्ये आपण हे विसरतो की चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर एक वर्ण अतिशय विशिष्ट वरच्या स्तरावर बसलेला आहे आणि तो उरलेल्या बाकी 85% लोकांना आपल्या ताब्यात ठेवतो, त्यांचं शोषण करतो आणि त्यांना माहीत सुद्धा होत नाही की आपलं शोषण होत आहे. एवढी गुलामीची सवय त्यांना झालेली आहे. व्यक्तीला गुलामीची सवय जशी झाली तशी जातीव्यवस्थेला गुलामीची सवय झाली आणि जातीव्यवस्थेला जशी गुलामीची सवय होते तशी वर्णव्यवस्था अधिकाधिक तीव्र होते, हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि म्हणून यासाठीच आपल्याला हा विचार केला पाहिजे की हे राजकीय क्षेत्र जे भारतीय संविधानाने दिलं त्याचा आपण कितपत उपयोग करतो. भारतीय संविधानामध्ये जेवढी कलमं सांगितलेली आहेत, ज्या प्रत्येकाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीत काम करणारे लोक कसं काम करतात. उदाहरणार्थ भारतामध्ये प्रशासकीय व्यवस्था आहे. या प्रशासकीय अवस्थेतील सनदी अधिकारी किंवा अधिकारी हा
लोकसेवा आयोगाच्या किंवा राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देऊनच तिथे सिलेक्ट होतो. म्हणजे तो शिक्षित असला पाहिजे, तो उच्च शिक्षित असला पाहिजे. आणि विशेष म्हणजे सिलेक्शन झालं की त्याला प्रशासकीय कामाचं ट्रेनिंग दिलं जातं. असा प्रशासकीय अधिकारी जो भारताच्या संविधानाने सांगितलेल्या कलमानुसार प्रशासकीय अधिकारी बनतो आणि तो आपल्या देशाच्या कलेक्टरपासून तर सेक्रेटरीपर्यंत आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसचिवापासून तर मुख्य सचिवापर्यंत काम करतो. हे प्रशासकीय अधिकारी भारतीय संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकाराचा वापर करतायत का? उत्तर आहे नाही करत. आणि मग भारतीय संविधानाने त्यांना माहीत होतं, संविधान करते त्यावेळी जे लोक होते त्यांना या देशाच्या प्रत्येक घटकाची खडानखडा माहिती होती, प्रत्येक प्रदेशाची माहिती होती आणि विशेष म्हणजे प्रत्येक संस्कृतीची सुद्धा माहिती होती. आणि त्याच्या आधारावर त्यांनी मोठ्या मेहनतीने हे संविधान बनवलं. त्या संविधानामध्ये लोकशाही सरकार यावं, पण लोकशाही सरकार हे सरंजामी पद्धतीचं असू नये. म्हणजे एकच आमदार एकच खासदार वारंवार निवडून द्यायचा आणि त्याने काही काम केलं नाही तरी तो सरंजामी पद्धतीने पूर्वी जी चातुर्वर्ण व्यवस्थेत सरंजामी पद्धती होती तीच पद्धती त्याने लोकशाहीतही राबवायला सुरुवात केली. त्यावेळी आपला देश गुलामीकडेच जाणार हे स्पष्ट चित्र दिसत असताना त्याच्याकडे आपण पद्धतशीरपणे डोळे झाक केलेली आहे. याच्यातून कसा मार्ग काढायचा? पुन्हा एकदा संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचनकर्त्यांनी पुन्हा एकदा संविधान कसं आपल्याला अंमलात आणता येईल त्याची गोष्ट केली पाहिजे. पण तसं करताना कोणी दिसत नाही, संविधानाचा वापरच होत नाही. आणि म्हणून हे सरकार ज्यावेळी भारतात आलं, सरकार गादीवर बसलं, त्यांनी पहिलं काम केलं की आपल्या देशामध्ये भारत सरकार या नावाची अतिशय पद्धतशीर सरकारची प्रतिमा तयार होती. की पंडित जवाहरलाल नेहरू असोत की देवगौडासारखा सामान्य माणूस असो, तो भारत सरकार हा शब्द वापरायचा. आणि भारत सरकार म्हणजे त्या देशाचा प्रधानमंत्री नव्हे, तर भारत सरकार या अर्थ भारत सरकार म्हणजे भारताचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भारताचे प्रधानमंत्री आणि त्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ, भारताचे सत्तारूढ पक्षाचे खासदार आणि तितक्याच ताकदीचे विरोधी पक्षाचे खासदार यांना मिळून संसदेमध्ये जे नियम, जे अंदाजपत्रकं, जे वचनं तयार होतात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मग प्रशासकीय यंत्रणा करते. आणि या सरकारी पदाधिकाऱ्यांचा म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा 5 वर्षाचाच कार्यकाल निश्चित केला आहे की तुम्ही संविधानाप्रमाणे तुम्हाला दिलेले अधिकार तुम्ही वापरताय का? उत्तर येते नाही वापरत. मग तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि निवडणुकीमध्ये मतदारांना कालपर्यंत समजलंच नाही की मतदार हा या देशाचा राजा असतो. तो आपला लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या लोकप्रतिनिधीला याच्यासाठी निवडून देतो की या मतदाराच्या म्हणजे नागरिकांच्या, समाजाच्या म्हणजे देशाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या अनुषंगिक गरजा आहेत, ज्या नित्य गरजा आहेत, ज्या नैमित्तिक गरजा आहेत, त्यांच्या आधारावर या देशाच्या सरकारने कायदे केले पाहिजेत, त्याच्या आधारावर या देशाच्या सरकारने कामं केली पाहिजेत. पण हे कोणत्याही खासदाराला, कोणत्याही आमदाराला कधी वाटलंच नाही. त्यांना असं वाटलं की विकास करणे म्हणजे आपण लोकशाही यंत्रणेत आहोत. आणि विकासाच्या व्याख्या अलीकडे 2014 पासून तर बदलून गेल्या. म्हणून भारत सरकार हा शब्द गेला आणि मग नवा शब्द आला मोदी सरकार. आणि त्याचा आता तो शब्द इतका कॉइन झालाय की भारत सरकार नव्हे, जेव्हा दिंड्या निघतात, रथयात्रा निघतात, मोठमोठ्या गाड्यांमध्ये सगळे बॅनर्स लागतात, सगळे जाहिराती लागतात आणि तिथे येतं ते मोदी गव्हर्नमेंट, म्हणजे भारत सरकार नव्हे, मोदी सरकार. याचा अर्थ आपण स्वतःच याची वाहवा करून एका हिटलरला जन्माला घातलेला आहे, एका हुकुमशहाला जन्माला घातला आहे. आणि हुकुमशहाचा जगाच्या सगळ्या इतिहासात पहिला फंडा आहे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या बातम्या देणे, खोट्या बातम्या देणे, वारंवार खोटं बोलत राहणे. आणि दुसरं की त्यांची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये ज्या जाती जमाती असतील किंवा रंगभेद वर्णभेद असतील त्यांच्यामध्ये आपसात भांडणं लावणं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की जनतेच्या खिशातील पैसा ओरबाडून काढणं आणि त्यांना गुलाम आणि लाचार, भुके कंगाल बनवणं. ही आहे हिटलरशाहीची व्याख्या, हुकुमशाहीची व्याख्या. या व्याख्येला
2014 पासून अतिशय पद्धतशीरपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं. एखादी कुठली गोष्ट झाली की पटकन पंतप्रधान म्हणतात की टाळ्या वाजवा म्हणजे कोरोना चाललं जाईल. हा कुठला वैज्ञानिक शोध आहे? आणि सारे लोक तसं वागतात. धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली जेव्हा देशाचा पंतप्रधान हा मोदी नावाचा माणूस सगळ्या जगाला लढवत येतो आणि आपले स्वतःचे गुणगोड गात राहतो, तेव्हा लोकशाहीचा अंत झालेला आहे असं दिसते. आणि आता तर 2019 नंतरच्या निवडून आलेल्या लोकांनी कहर केलाय. ते असं म्हणतात की आता भारताचं संविधान आम्हाला संपवायचंच आहे. म्हणजे मग त्यांना काय आणायचं आहे? हा विचार केला तर आपल्या लक्षात येते की त्यांना मनुस्मृतीचं राज्य पुन्हा आणायचं आहे. किंवा त्याच्यातले काही तज्ज्ञ लोक असं म्हणतात, स्वतःला तज्ज्ञ समजणारे, की आमच्याकडे आमचं संविधान तयार आहे, बस आता आम्हाला तुम्ही 400 खासदार निवडून द्या, अबकी बार 400 पार, आणि मग बघा आम्ही काय चमत्कार करतो ते. आता हे लोकांना समजायला लागलं आहे. हे प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना समजायला लागलं आहे. सामान्य ग्रामातल्या लोकांना, गावातल्या लोकांना समजायला लागलं आहे. याचा जरा वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केलं पाहिजे. आणि आपल्या देशाचं राजकारण कसं आहे हे सगळ्या देशांच्या राजकारणाकडे न जाता आपण जिथे राहतो त्या मतदारसंघातला, त्या प्रदेशातला, त्या जिल्ह्यातला खासदार काय करतो, त्या जिल्ह्यातली प्रशासकीय यंत्रणा काय करते, म्हणजे मग एकूण आपल्या देशात काय चालू आहे याचं चित्र आपल्याला दिसेल. मी आपल्याला मुद्दाम राहुलने सांगितल्याप्रमाणे वर्धा जिल्ह्याचंच केवळ विश्लेषण करायचं आहे मला, आणि त्याच्यावरच मी बोलणार आहे. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. वर्धा जिल्हा हा विनोबांचा जिल्हा आहे असं म्हणून ओळखला जातो. आणि वर्धा जिल्हा हा क्रांतीवीरांची, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये विचारमंथन करणाऱ्या व्यक्तींची फौज उभी करणारा जिल्हा ओळखला जातो. या वर्धा जिल्ह्याला वर्धा म्हणत नाहीत, बाहेर देशात त्याला गांधी जिल्हा अशी ओळख आहे. या गांधी जिल्ह्याचं वातावरण, आजचं वातावरण पाहिलं तर आपण थोडं इतिहासापासून सुरुवात केली पाहिजे. भारत 1950 साली प्रजासत्ताक दिन म्हणून तयार झाला आणि 1952 साली पहिल्यांदा आपल्या देशामध्ये निवडणुकीने सरकार आलं. त्यावेळी वर्धा जिल्ह्याचे खासदार कोण होते, तेव्हापासून आतापर्यंतचे खासदार कोण आहेत त्याची आपण एकदा यादी वाचली पाहिजे. जमनालाल बजाज यांची काँग्रेस पक्षात कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. जमनालाल बजाज हे मूळचे वर्ध्याचे, बच्छराज बजाज यांचे दत्तक पुत्र. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीपासून जमनालाल बजाज यांचे पुत्र श्री कमलनयन बजाज हे 1957 पासून 1971 पर्यंत काँग्रेस पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून गेले. 1971 ते 1977 पर्यंत आणि 1977 ते 1980 पर्यंत श्री संतोष गोडे, आणि 1980 ते 1984, 84 ते 89 आणि 89 ते 1991 पर्यंत श्री वसंत साठे हे काँग्रेस पक्षाचे खासदार राहिले. त्यांच्याच कारकिर्दीत, साठे साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये वर्धाजवळील भुगाव येथे लॉईड स्टील प्लांट हा कारखाना निर्माण झाला. साठे यावेळी केंद्रात लोखंड आणि पोलाद मंत्री होते. 1991 कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे हे खासदार होते. 1996 भारतीय जनता पक्षाचे विजय मुडे 1998 पर्यंत खासदार होते. 1998 ते 99 दत्ता मेघे हे काँग्रेसचे खासदार, आणि 1999 ते 2004 पर्यंत काँग्रेसच्या प्रभाराव ह्या खासदार राहिल्या. 2004 ते 2009 पर्यंत बीजेपीचे सुरेश वाघमारे हे खासदार होते. 2009 ते 2014 पर्यंत काँग्रेसतर्फे पुन्हा दत्ता मेघे हे खासदार राहिले. आणि 2014 पासून ते 2019 पर्यंत बीजेपीचे रामदास तडस हे खासदार राहिले. आणि 2019 पासून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे रामदास तडस हे खासदार आहेत. या खासदारांचा आलेख पाहिला की या खासदारापैकी केवळ 2 खासदार वगळता बाकीच्या खासदारांनी काय केले. वसंत साठे या खासदाराने या वर्धा जिल्ह्याला लॉईड स्टील कारखाना दिला, प्लांट्स दिला. रामचंद्र घंगारे साहेबांनी कम्युनिस्ट पार्टीच्या याच्यावर कामगारांना न्याय मिळावा म्हणून या कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील रोजगारांना काम मिळावं म्हणून आंदोलन केलं. पण त्यानंतर काय झालं?
खासदारांनी केवळ खासदारकी गाजवली आणि या वर्धा जिल्ह्याला जसं नियमितपणे सुरू राहते तसं काम सुरू राहिलं. वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यांदा शेतकऱ्यापासून सुरुवात करू. वर्धा जिल्हा हा विदर्भामध्ये दुसऱ्या नंबरचा कापूस पिकवणारा जिल्हा आहे. पहिल्या नंबरवर यवतमाळ जिल्ह्याचं नाव येतं आणि दुसऱ्या नंबरवर वर्धा जिल्ह्याचं नाव येतं. वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस पिकवणारा हा अतिशय प्रचंड ताकदीचा जिल्हा आहे आणि या कापसापासून रुई बनवायची, सरकी वेगळी काढायची, सरकीचं तेल काढायचं म्हणून जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या तयार झाल्या आणि सगळ्यात मोठ्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या पहिल्यांदा आष्टीला हिंगणघाटला तयार झाल्या. त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये या तयार झाल्या. वर्धा जिल्ह्यातही वर्धा शहरातही तयार झाल्या आणि मग सेलू, आष्टी, आर्वी, कारंजा, पुलगाव, देवळी इथे हे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज आहेत. या सगळ्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी चालवणारे हे सहकारी तत्वावर चालवणारे लोक आहेत का? नाही, हे सगळे खाजगी तत्वावर लोक आहेत. याचा अर्थ हे सगळे व्यापारी लोक आहेत आणि व्यापारी लोक फक्त आपला नफा पाहणार, शेतकऱ्याचं हित पाहतील याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो. वर्ध्यातला शेतकरी 9 महिने शेतावर आपलं घाम गाळून मोठ्या मेहनतीने शेती करतो, कापूस पिकवतो, त्याची देखभाल करतो. पण जो कापूस जेव्हा निघतो तेव्हा त्या कापसाला त्याला त्याच्या घरी ठेवता येत नाही, कारण घर छोटंसं असतं आणि कापूस वजनाने जरी हलका असला तरी आकाराने खूप मोठा असतो. म्हणून त्याला शेतातून कापूस घरी आणताच येत नाही. तो शेतातूनच बाहेरच्या परभारे तो शेताचा कापूस विकून टाकतो. या शेताच्या कापसाला भाव मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जिल्ह्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असते आणि या जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला उपजिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी उत्पन्नासाठी काय काम केलं? ह्या सुद्धा सहकारी तत्वावर जरी असल्या तरी व्यापाऱ्यांच्याच हिताचं काम करताना दिसतात. याचा अर्थ शेतकऱ्यांनी पिकवावं मेहनतीनं, पण त्याच्या मालाला भाव मिळणार नाही. त्याने पिकवलेल्या कापसाला भाव मिळणार नाही, त्याने पिकवलेल्या सोयाबीनला भाव मिळणार नाही, त्याने पिकवलेल्या तुरीला भाव मिळणार नाही, त्याने पिकवलेल्या भाजीपाल्याला भाव मिळणार नाही. म्हणजे या जिल्ह्यामध्ये 64% शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. यांचं काय? यांची कोणीही कधीही पर्वा केली नाही. ह्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पूर्ण भारतभर आंदोलन पेटवावं म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शरद जोशी नावाच्या माणसाने शेतकरी संघटना काढली आणि या शेतकरी संघटनेचा वर्धेमधला पहिला पाईक, पहिला योद्धा म्हणून विजय जावंधिया यांच्याकडे पाहिलं जातं. विजय जावंधियाने या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना, अनेक लोकांना पत्र लिहिली, त्यांनी पुस्तकं लिहिली, कापूस कोंडीची गोष्ट त्याने सांगितली आणि कापसाच्या शेतकऱ्याचं कसं नुकसान होते यानं उदाहरणे देऊन विजय जावंधिया साहेबांनी हे सगळं जगाला सांगितलं. परंतु त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. उलट शेतकरी संघटना आता खूप लोकांपर्यंत पोहोचत आहे म्हणून त्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्यांना खासदारकीचं तिकीट देऊन टाकलं आणि त्यांच्या संघटनेमधला हवाच काढून टाकली. एक विजय जावंधिया विदर्भात दिसतात की ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतात, परंतु त्याचा उपयोग काय? लोक त्यांना अतिशय सन्मानाने ऐकतात, परंतु त्याच्याबद्दलचं अधिकार आणि कर्तव्याची जाणीव कोणीच करत नाही. ही आहे वर्धा जिल्ह्याच्या शेतकऱ्याची परिस्थिती. सारे लोक म्हणतात की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. कोण देणार? यासाठी वर्धा जिल्ह्यातूनच एक किसान अधिकार अभियान नावाची संघटना सुरू झाली. 2006 साली ती सुरू झाली. विदर्भातला, वर्धा जिल्ह्यातला एका गावखेड्यावरचा अविनाश काकडे आणि सुदाम पवार या नावाचे 2 पोरं या किसान अधिकार अभियानामध्ये गुंतले आणि चळवळी केल्या, आंदोलनं केली, परंतु काही फायदा होत नाही. म्हणून 2008 पासून दरवर्षी दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते वर्धेच्या चौकात येऊन आत्मक्लेश आंदोलन करतात. 2008 पासून त्यांचं आत्मक्लेश आंदोलन निरंतर सुरू आहे, परंतु शेतकीच्या प्रश्नावर एकाही खासदाराने, एकाही मंत्र्याने, एकाही आमदाराने लक्ष दिलेलं दिसत नाही. एवढंच नव्हे तर या वर्धा जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट रिटायर पर्सननी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी केली. ते ज्येष्ठ नागरिक
निसर्ग सेवक म्हणून काम करतात. त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या टेकडीवर निसर्गरम्य उद्यानाची निर्मिती करायचा चंग बांधला. त्यांनी वर्धा जिल्ह्यातल्या रस्त्यावर झाडे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं, या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले, महाराष्ट्राचे वनमंत्री असलेले त्यांनी 30 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली. परंतु आज त्या 30 कोटी झाडामधलं एकही झाड शिल्लक असलेलं दिसत नाही. काय करायचं? उलट स्वतःच्या पैशाने, स्वतः मेहनत करून, स्वतः झाडांना पाणी देऊन, स्वतः झाडांना कडगरं लावून ज्या ज्येष्ठ नागरिकांनी केलं, त्या निसर्ग सेवा समितीचे तर खरं म्हणजे आभार मानले पाहिजे सरकारने, पण ते होताना दिसत नाही. याच वर्धा जिल्ह्यामध्ये वनांचं संरक्षण करावं म्हणून पक्षीमित्र संघटना आहे. आणि आपल्या वर्धा जिल्ह्यात आणि एकूण महाराष्ट्रात पक्ष्यांचं संकलन कसं आहे, पक्षी कसे वाचवता येतील, त्यांना कोणत्या अडचणी आहेत, याचं पक्षी निरीक्षण करणारे लोक आहेत. आमचे मित्र किशोर वानखेडे यांच्या आधिपत्याखाली ती चळवळ चालवली जाते, पण त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? कोणी लक्ष देत नाही. ज्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी या देशाने दाभोळकरांची हत्या केली, श्याम मानवांना कुठेतरी टाकलं, ती अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ वर्धा जिल्ह्यामध्ये गजेंद्र सुरकार आणि संजय इगळे तिगावकर चालवतात. किशोर आपल्या पंकज वंजारे त्याचा राज्य संघटक आहे. गावागावात शाळेत जाऊन हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात. पण तरीही राजकारणी लोक हा विषय डोळे झाक करून पाहत राहतात, त्याच्याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही. आणि स्वतःच्या जवळचे पैसे खर्च करून, स्वतःचा वेळ खर्च करून, स्वतःची बुद्धिमत्ता वापरून हे लोक ते काम करतात. काय न्याय मिळणार आहे? कुठे सरकार आहे? तेव्हा आता नव्याने ज्यावेळी मोदी सरकार म्हणून सगळं जग आरोळ्या ठोकत आहे, त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की मोदी हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे, तो जुमलेबाज आहे. आणि एक एक गोष्ट त्यांची बाहेर येत आहे आणि ती बाहेर येऊ नये म्हणून पहिल्यांदा जे आणला, ज्या काँग्रेसवाल्यांना, ज्या इतर पक्षाच्या लोकांना कुठल्या तरी आरोपात पहिल्यांदा त्यांना प्रवृत्त करायचं की तुम्ही हे असं करा. आणि ते एकदा प्रवृत्त झाले, ते त्याच्यात गुरफटले की मग त्यांची व्यसन आपल्या हातात धरायची की बघा तुम्ही आमच्या पक्षात या, नाही तर जेलमध्ये जा. हाच सपाटा 2019 पासून सुरू केलाय त्यांनी. आणि जे काँग्रेसमध्ये इतक्या सन्मानाच्या जागेवर असलेले लोक बीजेपीमध्ये जायला लागले. एका ठिकाणी एक प्राईम मिनिस्टर असं सांगतात मोदी की सिंचनाचा घोटाळा 70,000 रुपयाचा झाला आणि त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार. आणि तिसऱ्या दिवशी ज्याचं नाव घेतलं त्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची चावी देतात, तिजोरीची. त्याला अर्थमंत्री करतात, त्याला आपल्या काकापासून वंचित करतात, वेगळं काढतात, भांडणं लावून देतात. हा सगळा विचार पाहिला की वर्धा जिल्ह्यात असं चित्र होऊ नये. कारण गांधी विनोबांचा हा जिल्हा आहे, सब भूमी गोपाल की म्हणणाऱ्या विनोबांचा जिल्हा आहे. आणि ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान असं म्हणणाऱ्या गांधीजींचा सर्व धर्म समभावाने घेऊन चालणारा हा जिल्हा आहे. इथे राजकारण कसं असलं पाहिजे? इथे राजकारण एकतेचं असलं पाहिजे. इथे राजकारण प्रत्येकाच्या कल्याणाचं असलं पाहिजे. या वर्धा जिल्ह्यामध्ये 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, ती खाजगी स्वरूपाची आहेत. आता 3रं मेडिकल कॉलेज हिंगणघाटला का वर्धेला, याच्याबद्दल आंदोलन सुरू झाली आणि राजकारणी लोकांनी जाहीर करून टाकलं. यांच्या जाहिरातीची तर कमालच केली पाहिजे. वर्धेपासून नांदेडला जाणारी ट्रेन सुरू करावी म्हणून सगळा ऑटो कारभार सुरू केला, परंतु त्या ट्रेनचं काही पूर्ण काम गेलं नाही. पण मोदी साहेबांना, भारताच्या पंतप्रधानांना यवतमाळला यायचं होतं. मग आता काय करायचं? तर मोठ्या युक्त्या प्रयुक्त्याने कळंब रेल्वे स्टेशन तयार केलं आणि त्या रेल्वे स्टेशनवरून एक गाडी तयार केली, सोडली, ती कळंबवरून वर्धेला येणार, देवडीपर्यंत येणार. आणि महाराष्ट्र पंतप्रधानांनी तिला हिरवी झेंडी दिली. झाली यंत्रणा सुरू. ज्या गाडीचं काम पूर्ण झालं नाही, रेल्वे ट्रॅक पूर्ण झाले नाही, ती नांदेडपर्यंत गेली नाही, त्याच्यामध्ये काय यंत्रणा आहे ते माहीत नाही, कोणते स्थानकं असतील त्याच्याबद्दलचं काही कुठे चित्र नाही. आणि महाराजांनी गाडी सुरू झाल्याची घोषणा करून टाकली. हे घोषणा करण्यात आणि लोकांना मूर्ख बनवण्यात अतिशय चाणाक्ष पद्धतीने वापर करणारे लोक आहेत. हे जेव्हा राजकारणात असतील तेव्हा हे चातुर्वर्ण व्यवस्था आणतील. ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यात येऊ नये म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराने जागृत व्हायला पाहिजे. काय जागरूकता आणली पाहिजे? वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यामध्ये केळी पिकते आहे. या केळीला व्यवस्थित रीतीने भाव मिळत नाही. अर्ध्यापेक्षा जास्त केळ्या रस्त्यावर टाकल्या जातात. आणि अलीकडे नवीन फॅड आलाय
केळी कुठल्या तरी रसायनाच्या पाण्यात टाकायची आणि ते काढून घेतली की ती आपोआप पिकतात. असे केमिकल लावलेली केळी जेव्हा लोक खातील तेव्हा त्यांच्या आरोग्याचा काय परिणाम होईल याचं कधी कोणी लक्ष दिलं नाही. या वर्धा जिल्ह्यामध्ये हळद पिकते आहे. या हळदचं प्रोसेसिंग करायला कोणताही कारखाना नाही. वर्धा जिल्ह्याच्या काही सीमेवर संत्रा पिकतो. त्या संत्र्याचं प्रोसेसिंग करण्याला कुठलाही कारखाना नाही. एवढंच नव्हे तर वर्धा जिल्ह्यामध्ये उद्योग आणावे म्हणून वसंत साठे साहेबांनी ज्या पद्धतीने लॉयड्स उद्योग आणला त्याच पद्धतीने वर्धा जिल्ह्याच्या या बाजूने लँको कंपनी आली आणि ती सुरू होण्याच्या आधीच तिला बंद करून टाकण्यात आली आहे. म्हणजे इथे नाही. आणि याच्याही पेक्षा भयानक परिस्थिती अशी आहे का वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC साठी काही एकर जागा अशी आरक्षित केलेली आहे. त्याच्यातल्या 2-3 गिरण्या त्या MIDC मध्ये चालू राहतात. त्या कशा तरी चालतात आणि बाकीची सगळी जागा पडीत आहे. ती लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना विकली जाते. त्याचं 5 वर्षापर्यंत एक्सटेंड केलं जातं आणि त्या पडीत जागा राहतात. त्या जागेवर औद्योगिक संस्था, औद्योगिकरण, कारखाने, गिरण्या, कोणताही प्रोसेसिंग प्लॅन्ट आणलेला दिसत नाही. इतकी भयान अवस्था. म्हणजे शेतीचं नॉन ॲग्रिकल्चर करायचं, त्याला व्यापारासाठी उद्योगासाठी मोकळं सोडायचं, त्या जमिनी विकायच्या आणि त्याच्यावर काहीही करायचं नाही. हे वर्धा, देवळी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर इथे सगळी व्यवस्था आहे. या राजकारणाचं काय करायचं आहे? इथे उद्योग नाहीत. याही पेक्षा भयानक अवस्था आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये 112 प्राथमिक शाळा आहेत ज्या खासगी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देतात. वर्धा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, जिथे शिक्षक नाहीत. जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षणबाह्य कामं सांगितलेली जातात आणि त्यामुळे त्या शाळेत शिकणारे गरिबाचीच पोरं असतात. खिचडी मिळते म्हणून तिथे जातात पण त्यांना शिकायला मिळत नाही. अशी पोरं जेव्हा खासगी शाळांमध्ये येतात, 2009 साली केंद्र सरकारने RTE ऍक्ट तयार केला. 2012 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आणि तो सुरू केला. पण काय झालं? RTE ऍक्टच्या नियमाप्रमाणे स्पष्टपणे तरतूद आहे की जे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी असतील त्यांचं ॲडमिशन सरकारी यंत्रणेने करावं, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करावं. आणि ॲडमिशन झालेली, ज्या शाळेत ॲडमिशन झाली असेल त्या शाळेत त्या विद्यार्थ्यांची फी ताबडतोब त्याच वर्षात दिली पाहिजे. हा नियम असताना 2015 पासून या नियमाचं उल्लंघन सतत होत आहे. वर्धा जिल्ह्यातली मेस्टा नावाची इंग्रजी शिक्षण संस्था चालविणारी संघटना ही हायकोर्टात जाते, 2-2दा हायकोर्टात जाते आणि हायकोर्ट निर्णय देतं की यांचे पैसे द्या. तरी ना मंत्री ऐकत ना खासदार ऐकत. प्रशासन व्यवस्था लुडी आणि पांगडी पडलेली जाते. एका प्रमुख पदावर बसलेला अधिकारी ज्यावेळी सांगतो की साहेब मला वरून आलाय, मी काहीच करू शकत नाही, याचा अर्थ त्याला गुलामीची सवय झाली आहे असं दिसते. ज्या शिक्षणात ही गुलामी येणार त्या देशाचं शिक्षण कसं राहणार? नवीन शैक्षणिक धोरण पाहिलं की गुलामी देणारं शिक्षण आहे याची जाणीव सतत होत राहते. हे कसं बंद करता येईल? शिक्षण कसं व्यवस्थित करता येईल? ॲग्रिकल्चर, कृषी व्यवस्था कशी व्यवस्थित करता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वर्धा जिल्ह्यामध्ये महिलांचं प्रमाण 46% आहे. या 46% महिलांमध्ये 38% महिला आता सुशिक्षित झालेल्या आहे. त्यांना लिहिता येतं, वाचता येतं, त्यांना अक्कल चालवता येते. त्या महिलांचं काय? अजूनही आपल्या देशातली मनुस्मृती नष्ट झालेली नाही. मनुस्मृतीने ज्या पद्धतीने स्त्रियांचं शोषण सांगितलं आहे तेच शोषण आता वर्धा जिल्ह्यातही सुरू झालं आहे. ज्या वर्धा जिल्ह्याने गांधीजी जेव्हा चालायचे तेव्हा त्यांना सांभाळणाऱ्या 2 मुली होत्या आणि त्यावेळी गांधीजी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे समान असले पाहिजे. भारताच्या संविधानाने तर ऑलरेडी कायदा केलेला आहे की कायद्यापुढे स्त्री आणि पुरुष दोघंही समान असले पाहिजे. कायद्यापुढे कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता माणुसकीचा न्याय दिला पाहिजे. हे वर्धा जिल्ह्यातही घडत नाही. ज्या गांधी जिल्ह्यात हे घडत नाही, या देशाच्या इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून एक लक्षात आलं, एक राजकारणाचा हा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की आता हे बदललं पाहिजे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे की 2025 नंतर आम्ही आमच्या या देशाचं संविधान बदलणार आहोत. कोणीतरी अनंतकुमार हेगडे नावाचा BJPचा खासदार असं म्हणतो की आम्हाला 400 खासदार यासाठी पाहिजे की आम्हाला या देशाचं संविधान बदलवायचं आहे, आम्हाला रामराज्य आणायचं आहे, आम्हाला हिंदू राज्य आणायचं आहे. हे काय भानगड आहे? यांनी कधी संविधानाचं पहिलं पान तरी तपासलंय का? ज्या संविधानात वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत असा शब्द वापरलेला आहे. आम्ही हिंदुस्थानी लोक नाही आहोत,
आम्ही भारताचे लोक आहोत आणि दर्जा आणि समानतेची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. सगळ्या धर्मांना धार्मिक सहिष्णुता मिळाली पाहिजे, सेक्युलरिझम मिळालं पाहिजे, हे सांगणारी राज्यघटना यांना नको आहे. हे जर एवढे उतावळी झाले असतील तर आपण आता वर्धा जिल्ह्यातूनच सुरुवात करावी असं मला वाटलं. आणि मग पाहिलं, महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे आम्ही चरित्र तपासायला लागलो आणि मग आमच्या लक्षात आलं की विचारसरणीशी इमानदार राहणारा कोणताही नेता आम्हाला दिसत नाही. विचारसरणी पुरोगामी पद्धतीने, विवेकवादी पद्धतीने, विज्ञानवादी पद्धतीने बदलली तर ते आपण समजू शकतो. पण ती विचारसरणी जर अंधश्रद्धेपणे, धार्मिक उन्मादाने आणि परंपरेने, शोषण व्यवस्थेने जर चालत असेल तर या देशाची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. आणि तसं होऊ नये म्हणून आपण आता सज्ज झालंच पाहिजे. आम्ही अभ्यास केला, मग पाहिलं की इथे कोण लोक होते. मी आता आपल्याला वाचून दाखवले हे खासदार काय उपयोगाचे आहे. आम्ही मंत्री पाहिले ज्यांना संविधानाचं प म्हणून प वाचता येत नाही आणि सांगतात आम्ही संविधानाप्रमाणे वागत आहोत. काय वागत आहे? बोर्ड लावल्याने, जाहिराती लावल्याने विकास होतो, ह्या भ्रम आता भारतीय मतदारांनी, विशेषतः वर्धा जिल्ह्याच्या सगळ्या मतदारांनी काढून टाकला पाहिजे. विकास या शब्दाचा अर्थ तुम्हाला फुकट द्या म्हणजे विकास होईल असं नाही. फुकट वाटणे याचा अर्थ भिकारी निर्माण करणे असं होतो. आणि फुकट घेणारे लोक भिकारपणातच आनंद मानतात. म्हणून मंदिराच्या पायरीच्या शेजारी बसणारे, दिवस रात्र बसणारे लोक भिकारीच असतात. म्हणजे मंदिराच्या बाहेर असणारा तो भिकारी, तिथे त्याला 5 पैसे देताना 4 वेळा तो दानदाता विचार करतो, पण मंदिराच्या आत गाभाऱ्यात जेव्हा जातो तेव्हा न मागता तो आपल्या खिशातील त्या दानपेटीत किंवा त्या पुजाऱ्याच्या हातात आपले पैसे ठेवतो, ज्याचा हिशोब लागत नाही. ही अशी व्यवस्था या देशाला कलंकित करणारी अवस्था आहे. हे गांधीजीनेच सांगितलं इथे सकाळच्या सर्व धर्म प्रार्थनेमध्ये, पण ते कोणी ऐकत नाही. आता गांधी जिल्ह्यात राहणाऱ्या सगळ्या मतदारांनी हे ऐकायची गरज निर्माण झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये कसा बदल करून आणता येईल, तो राजकारणात कसा करता येईल. तर आम्ही पाहिलंय की सारे पक्ष, हा पक्ष त्या पक्षाला शिवाय देतो, तो पक्ष त्या पक्षाला शिवाय देतो आणि बीजेपीने तर चंग बांधलाय. 10 वर्ष ती सत्ता करत आहेत आणि आजही काँग्रेसनी 70 वर्षात काय केलं, काँग्रेसनी 70 वर्षात काय केलं हे बनवून आपल्याला मूर्ख बनवत आहे. अरे बाबा, काँग्रेसनी 70 वर्षात जे केलंय ते केलंय, पण तुम्हाला 10 वर्ष दिली ना, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा ना. केवळ म्हणजे आपसात भांडणं लावून दिली आणि खोट्या गोष्टींची आश्वासनं दिली, त्याने या देशाचा, या याचा विकास होईल का? आता हे थांबलंच पाहिजे, हे थांबलंच पाहिजे. म्हणून वर्धा जिल्ह्यात सुरुवात केली आणि आमच्या लक्षात आलं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 पासून तो मरेपर्यंत 1956 पर्यंत केवळ आणि केवळ माणसाने माणुसकीला माणसाप्रमाणे जगता यावं यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. प्रत्येक माणूस हा सारखा आहे. जे आतापर्यंत असमान माणसं होते, दलित होते, शूद्र होते, अस्पृश्य होते, स्त्रिया होत्या, त्यांना सन्मानाच्या जागी सारखेपणानं आणावं म्हणून ज्या महामानवाने प्रयत्न केले आणि कार्याची दिशा दिली, कर्माची दिशा दिली, लेखणीची दिशा दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय उत्कृष्ट संविधान दिलं. त्या संविधानाचा वापर आता केलाच गेला पाहिजे. असं कोण करतोय? कोणता पक्ष करतोय? लक्षात येतं, कोणताही पक्ष असं करताना दिसत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप चुकीचं, खूप वेगवेगळं बोललं जातं. परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहिलं तर लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळी खासदार होते त्यावेळी मंडल कमिशनाचा हेका धरणारा तो खासदारापैकी एक खासदार होता ना. त्याच्यामुळेच व्ही.पी. सिंगांनी मंडल कमिशन लागू केलं ना. ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळीच सर्व जातींची जनगणना करावी, KG to PG फ्री ऑफ एज्युकेशन सगळ्या देशाला द्यावं, हे मुद्दे मांडणारा खासदार तोच होता. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाळासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचा नेता म्हणून, बुद्धिस्टांचा नेता म्हणून समजलं जातं, त्यावेळी त्यांनी बहुजन समाजाला जोडलं आणि भारिप बहुजन महासंघ नावाचा पक्ष केला की बहुजन लोक जोडले पाहिजे. जोपर्यंत या देशातले ओबीसी शिकणार नाहीत, जोपर्यंत ओबीसी सत्तेवर येणार नाहीत, तोपर्यंत या देशाचा हा ब्राह्मण्यवादी विचार, हा मनुस्मृतीवादी विचार संपणार नाही. म्हणून त्यांना जवळ घेण्याचं काम केलं. आणि काय आश्चर्य, बाळासाहेबांनी दिलेला अकोला पॅटर्न, जिथे दशरथ भांडे नावाचा आमदार होतो, तो मंत्री होतो, जिथे मखराम पवार नावाचा बंजारा समाजाचा माणूस मंत्री होतो, जिथे बळीराम शिरस्कर नावाचा माणूस मंत्री होतो, एवढे आमदार होतात आणि तरीही सत्तेत असलेले बाकीचे पक्ष त्यांना आपल्या कंपूत घेतात आणि बाळासाहेबांना बदनाम करतात. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हे असं होतंय का, आपण वेगळा प्रयोग केला पाहिजे. आणि 1919 साली त्यांनी वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष तयार केला. एकमेव असा नेता दिसतो की जो विकला जात नाही. तो जाहीर सभांमधून बोलतो
की आज अशी परिस्थिती आहे बीजेपीची की बीजेपीला मदत करा, बीजेपीच्या गोटात जाल तर वाचाल, आणि बीजेपीचा विरोध कराल तर तुरुंगात जाल. आज तीच अवस्था आहे. बलाढ्य असलेले, प्रमुख असलेले मुख्यमंत्री देखील कधी नव्हे इतिहासात ते जेलमध्ये कोणताही कारण न सांगताना, कारणं सांगितली पण अजून ती कोर्टामध्ये सिद्ध झालेली नाहीत. आपल्या देशाचं संविधान आणि इंडियन पेनल कोड असं सांगतं की एखाद्या माणसावर आरोप लावायचा याचा अर्थ तो गुन्हेगार होत नाही, तो आरोप सिद्ध झाला पाहिजे. तो जर वर्षानुवर्षे आरोप सिद्ध होत नसेल तर तो गुन्हेगार ठरत नाही आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात कोणतंही स्वारस्य नसतं. पण हे सरकार काय करतं, ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळी एवढा माहोल झालेला आहे त्यावेळी 2-2 मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकतं. याशिवाय या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव कोणतं असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री जेव्हा बीजेपीत जातो आणि तो तिथे हे होऊन जातो तेव्हा लक्षात येतं की या देशात भारताचं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच नको आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जे पक्ष काढतात त्यांनाच हे विकत घेतात, त्यांनाच ते आपल्या गच्छपी लावतात आणि शेवटी त्यांनाच आपले गुणगान करायला लावतात. मग चारोळ्या गाऊन, गाणी गाऊन, कविता वाचून तो माणूस रिपब्लिकन पार्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नेता होऊ शकतो. हे सगळं थांबवलं पाहिजे. हे आपण वर्धा जिल्ह्यातून थांबवलं पाहिजे. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन त्यांच्या विचारसरणीने आम्ही त्यांना आमची विचारसरणी सांगितली आणि एक मिलाफोल झाला आणि सांगितलं की आपण हे बीजेपी सरकार हरवलं पाहिजे. कसं हरवता येईल? मग त्यांनी काही तयारी केली की आपण सगळे एकत्र झालो पाहिजे आणि एकत्र होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतात की आपण एकत्र झालो पाहिजे. पण कोणत्या आधारावर? सरंजामीशाहीमध्ये वावरलेले खासदार आणि आमदार पुन्हा त्यांना त्या पदावर बोलवू नका. वंचितांना स्थान द्या, भटक्या विमुक्तांना स्थान द्या. ज्यांना गरज आहे, ज्याच्यामुळे ते आपल्या समाजाची उन्नती करू शकतील, आपल्या देशाची प्रगती करू शकतील, अशा लोकांना सत्तेत घ्या. वंचितांना सत्ता द्या. हा नारा घेऊन ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीची स्थापना करतात त्यावेळी त्यांच्याशी जवळीक करावीशी वाटते. आणि मग लक्षात आलं की आपण हे काम केलं पाहिजे. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामधून वर्धा जिल्ह्याने आपली वंचितची आघाडी काही न करता एक उमेदवार जाहीर केला. जाहीर करण्यापूर्वी त्याचं क्वालिफिकेशन तपासलं. अरे तो उच्च शिक्षित आहे, शिक्षणात त्याचं काम आहे, समाजसेवा तो करतोय, त्याला आपण स्थान दिलं पाहिजे. जेव्हा त्याची ओळख झाली तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तुम्ही संविधान वाचलंय का? अनेक आमदार खासदार जेव्हा संविधान वाचलंय का असा प्रश्न विचारला जातो त्यांना, तेव्हा ते हो म्हणतात की हो वाचलंय. पण त्याच्यातला एक शब्द सुद्धा त्यांना माहीत नसतो. आम्ही दिलेल्या उमेदवाराला विचारलं की तू संविधान वाचलंय का? तो म्हणाला साहेब हे बघा माझ्याकडे संविधानाचं पुस्तक आहे आणि याच्यातलं प्रत्येक ओळ मी वाचतो आणि विचार करतो की ही बाबासाहेबांनी सांगितलेलं संविधान आपल्या देशामध्ये कुठं कुठं आहे ते मी पाहत राहतो. म्हणून त्याची उमेदवारी आम्ही निश्चित केली. तो पाहिलंय की अरे तो अर्थशास्त्राचा तज्ज्ञ आहे. त्यांना विचारलं बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्राचं कोणतं पुस्तक तू वाचलं? त्यांनी 3 पुस्तकं दाखवली की एक नाही, प्रॉब्लेम ऑफ रुपीज मी वाचलं, फायनान्स प्रिव्हेन्शन आपण वाचलंय आणि स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचं महत्त्वाचं पुस्तक वाचलं. मग असा बाबासाहेब आंबेडकरांना विचार करणारा माणूस जो ओबीसी कॅटेगरीतला आहे, बहुजन समाजातला आहे, ज्याला कधीही स्वप्न पडलं नाही की आपण राजकारणात येणार. त्याला 3रा प्रश्न विचारला की तू राजकारणात आल्यावर काय करणार आहे? त्यांनी आपला जाहीरनामाच तयार केला की मला माझ्या वर्धा जिल्ह्यासाठी हे काम करायचं आहे आणि हे काम करण्यासाठी मी संसदेत जाणार. संसदेत माझ्या पक्षाचं सरकार येवो न येवो, पण एक खासदार म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून मला त्या आवाज उठवण्याचा माझा हक्क कोणी हिरावून घेणार नाही. ही शपथ ज्यावेळी त्याने दिली त्यावेळी आम्ही सगळे विचार करायला लागलो की आपण केलं पाहिजे. आता ह्याच्यात अडचण अशी आली की ईव्हीएम मशीन नावाचं जे यंत्र आहे जे जगभरात ज्याची नामुष्की होते आणि भारताच्या अनेक मतदान केंद्रावर त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी होते, सुप्रीम कोर्टापर्यंत त्याच्या याचिका जातात, तरीही हे मतदान यंत्र सोडले जात नाही. मग या देशाच्या काँग्रेस पक्षाचा एक अतिशय मातब्बर खासदार असं म्हणतो की या देशाच्या बीजेपी सरकारचं आत्मा ईव्हीएम मशीनमध्ये आहे. ईव्हीएम मशीन काढली की याचा आत्मा संपून जाईल. पण ईव्हीएम मशीन काढायचं कसं? हा प्रयोग वर्धा जिल्ह्यात आता सुरू होत आहे. सनदशीर मार्गानेच हा करायचा आहे तरच आणि हे सगळं करू शकतात फक्त मतदार. वर्धा जिल्ह्यातल्या मतदारांची जागृती सुरू झाली आहे. गावखेड्यातली महिला एखादी म्हणते की नको ते मोदी, नको ते काँग्रेस, आता बाळासाहेबांनाच आपण उभं केलं पाहिजे, त्यांना मंत्री करा, खासदार करा, काय करायचं करा, त्यांच्याकडूनच आता आपल्या उपजीविकेची चिंता ते पूर्ण करू शकतील. या पद्धतीचा विचार आता जनमानसामध्ये पेरले जात आहे. आणि एकच लक्ष असलं पाहिजे की लोकशाही वाचली पाहिजे. नुसतं लोकशाही वाचून चालत नाही, लोकशाहीचं प्रमाण असलेलं संविधान वाचलं पाहिजे.
नुसतं संविधान वाचून चालत नाही, ते संविधान इम्प्लिमेंट करणारे प्रशासकीय अधिकारी, त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव करून देणारे लोकप्रतिनिधी तयार असले पाहिजे. आणि संविधान तेव्हाच वाचेल जेव्हा लोकप्रतिनिधी संसदेमध्ये न्यायालयाच्या पुढे आपला आवाज बुलंद करतील आणि भारतीय संविधानातल्या प्रत्येक कलमाचा अर्थ त्यांना विचारतील. तरच आणि तरच या देशाची लोकशाही यंत्रणा वाचेल. हा प्रयोग वर्धेतून सुरू होत आहे आणि मला असं वाटते की हे ऐकणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक माणसाने हा प्रयोग आपल्या जिल्ह्यात करायला काय हरकत आहे. कारण शेवटी एक गोष्ट सांगून, जी नेहमी मी सांगत असतो, ती सांगून मी थांबलं पाहिजे. गीतांजली नावाचा अतिशय उत्कृष्ट काव्यग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाला नोबेल प्राइज मिळालं, असे रवींद्रनाथ टागोर या नावाने जगात प्रसिद्ध आहे. त्यांना ज्यावेळी नोबेल प्राइज मिळालं त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपली होडी काढली, नाव काढली आणि ते बंगालच्या समुद्रावर ते नाव वल्लवत चालत राहिले. संध्याकाळ होत आली आणि त्यांच्या मनात एक तुफान कविता सुचली. ती कविता त्यांनी त्यावेळी वाचली, केली आणि पुढे ती प्रकाशित झाली. त्यात ते कवितेत काय म्हणतात की सूर्यनारायण आता मावळतीकडे चाललाय, आता थोड्या वेळाने पृथ्वी अंधारात जाईल. त्यावेळी सूर्यनारायणाला काळजी पडली, त्याला प्रश्न पडला का माझ्यानंतर या पृथ्वीला कोण उजेड देईल. मग त्याच्या डोक्यात विचार आला की चला आपण जरा चंद्राला विचारूया की माझ्यानंतर तू या पृथ्वीला उजेड देण्याचं काम करशील काय. सूर्य चंद्राकडे गेला आणि चंद्राला म्हणाला, हे चंद्रा, मी जरा मावळतीकडे जाऊन येतोय, माझ्यानंतर या पृथ्वीला उजेड देण्याचं काम तू करशील काय. चंद्र आपल्या गालात हसला, त्याच्या गालात खड्डा पडला आणि त्याने नकार दिला. तो म्हणे मी हे काम नाही करू शकणार. सूर्यदेव हताश झाले. मग ते म्हणाले जाऊ द्या, चंद्र नाही करत आहे, आपण एखाद्या ताऱ्याला तरी विचारू. मग सूर्यनारायण ताऱ्याकडे गेले आणि ताऱ्याला विचारते झाले, हे ताऱ्या, मी जरा मावळतीकडे जाऊन येतोय, माझ्यानंतर या पृथ्वीला उजेड देण्याचं काम तू करशील काय. तारा लुकलुकला आणि भुर्रकून उडून गेला. पुन्हा सूर्यदेव हताश झाले, निराश झाले. आता काय करायचं. मग त्यांना म्हटलं जाऊ द्या, हा एक धूमकेतू आहे, याची शेपटी जरा प्रकाशित दिसते आहे, त्यालाच विचारून पाहूया. आणि सूर्यदेवाने धूमकेतूला विचारलं की मी जरा मावळतीकडे जाऊन येतोय, माझ्यानंतर या पृथ्वीला उजेड देण्याचं काम तू करशील काय. त्याने आपला पिसारा असा गुंडाळून ठेवला आणि तो भुर्रकून निघून गेला. सूर्यदेव हताश झाले, मावळतीकडे जायची वेळ झाली, आता काय करायचं, माझ्यानंतर या पृथ्वीला कोण उजेड देणार. असे निराश, आता त्यांच्या डोळ्यातून पाणी येणार. त्यावेळी एका तरटाच्या खोपटातून एक मिणमिणती पणती बाहेर आली आणि ती म्हणाली, सूर्यदेवा, तुम्ही खुशाल असताला जा, तुमच्यानंतर माझ्याच्याने जेवढा होईल तेवढा प्रकाश देण्याचं काम मी या पृथ्वीला करील. या मिणमिणत्या पंथीचे ते वाक्य ऐकून सूर्यदेवाला अतिशय आनंद झाला आणि ते आनंदाने मावळतीकडे गेले. आणि काय आश्चर्य झालं, जसे सूर्यदेव मावळतीकडे गेले, खोपटातून अशा मिणमिणत्या पंट्या बाहेर आल्या आणि सगळा उजेड निर्माण झाला. आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी, आपण हे भारताचं संविधान वाचवण्यासाठी रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलेली ही कविता, त्या कवितेतील मिणमिणती पंक्ती नाही का होऊ शकत. मला असं वाटतं मी ते काम करत आहे. माझ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाने हे काम करावं अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. जय हिंद.